फ्रीज कायम मेंटेन राहण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये 11 महत्त्वाच्या टिप्स आपण बघणार आहोत। हाय नमस्कार, झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत फ्रीज ऑर्गनायझेशन। तर आपण नुसतं ऑर्गनायझेशन नाही बघणार आहोत, तर त्याच्यामध्ये छोटे छोटे टिप्स पण मी देणार आहेत का कुठला पदार्थ कसा ठेवावा, काय काळजी घ्यावी, फ्रीज कसा मेंटेन करावा। तर ह्या छोट्या छोट्या टिप्स मी मध्ये मध्ये देणार आहे, तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका। आणि अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांनी नवीन फ्रीज घेतलेलं आहे आणि त्यांना ते ऑर्गनाइज करायचं आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा आजचा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे। शिवाय ज्यांचा फ्रीज खूप मेस झालाय, खूप मेसी झालेला आहे, तर त्यांना सुद्धा मदत होणार आहे। तुम्हाला जर परत सगळं बाहेर काढून सगळं व्यवस्थित लावायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे। आणि याशिवाय अजून काही सजेशन्स असतील तर तुम्ही मला नक्की द्यायचे आहेत। मला जसं वाटलं त्याप्रमाणे मी फ्रीज लावला आहे, खूप अगदी विचार करून लावलेला आहे, ऑर्गनाइज केलेला आहे। तर चला आता वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। फ्रीज म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचं गॅजेट। त्यामुळे फ्रीज घेताना ना विचारपूर्वक घ्यावा का आपल्याला किती कॅपॅसिटीचं फ्रीज हवं आहे, किती रिक्वायरमेंट आहे। बॉश कंपनीचं हे फ्रीज 3 डोअर्सचं आहे, कन्व्हर्टेबल आहे, 335 लिटर त्याची कॅपॅसिटी आहे, स्टील ग्रे कलर आहे आणि 187 सेंटीमीटर हाईट आहे। त्याच्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे मिडल सेक्शन आहे, ते कन्व्हर्टेबल आहे, तिथे मी डेअरी आयटम नेहमी ठेवते। त्याचं तुम्हाला फ्रीजर म्हणून पण कन्वर्ट करता येतं। फ्रीजच्या दोन्ही साईडला सफिशियंट जागा सोडलेली आहे। तसंच टॉपला पण वरती जागा सोडलेली आहे, त्याच्यावर एक कॅबिनेट आहे। आणि साईडला पहा, ही शॉपिंग लिस्ट मी लावलेली आहे, ती मॅग्नेटची आहे। तर त्याच्यावर काही ग्रोसरी आपल्याला आणायचं असेल किंवा काही सामान संपलं असेल तर त्याच्यावर मी लिहून ठेवते। या नोटपॅडचा अजून असा उपयोग आहे का, कधी पाहुणे येणार असतील तर त्याच्यावर एक्स्ट्राचं लिहिता येतं का आपल्याला काय स्वयंपाक करायचा आहे। फ्रीजच्या दुसऱ्या साईडला प्लास्टिक सिलिंग मशीन आहे। फ्रीज 3 डोअर्सचा आहे, तर वरती आहे फ्रीजर। तर फ्रीजरचं डोअरला असे 2 खण आहेत आणि आतमध्ये सुद्धा। त्याच्यानंतर हा मिडल सेक्शन आहे फ्रीजचा, तर मधलं डोअर आहे। तर हे डेअरी आयटमसाठी मी ठेवलेलं आहे, ते त्याचं आपल्याला फ्रीजरसुद्धा करता येतं। आणि हे तिसरं सेक्शन म्हणजे तिसरं डोअर, तर त्याच्यात आपलं नेहमीचं फूड आयटम्स असतात। फ्रीजमध्ये मी कुठेही फ्रीज मॅट, प्लास्टिक मॅट टाकलेली नाही, कारण काचेमुळे ना आपल्याला ट्रान्सपरन्सी राहते, कुठला पदार्थ किंवा कुठला डब्बा बरणी ठेवली ते सहज दिसतं। फ्रीजर आणि फ्रीजचं टेम्परेचर नेहमी ऋतूप्रमाणे बदलायचं असतं, कारण वातावरणात टेम्परेचरचा बदल झाला तर फ्रीजचं पण टेम्परेचर बदलणं आवश्यक असतं। त्याप्रमाणे इथे पहा टेम्परेचर गाईड दिलं आहे। फ्रीजची गॅस्केट ना वरच्या वर क्लीन ठेवायची, कारण तिथेच जास्त फंगस पकडण्याचे चान्सेस असतात। आता फ्रीजरमध्ये काय काय आहे ठेवलेलं ते बघूया। तर इथे हे अंड्यांचं ट्रे आहे, तर ते मी उन्हाळ्यात ना एक्स्ट्रा बर्फ वगैरे किंवा काही ठेवायचं असेल, क्यूब्स करायचे असतील त्याच्यासाठी। मसूर डाळीचं पीठ, ॲलोवेरा पावडर या 2 डब्यांमध्ये ठेवलेलं आहे, ते चेहऱ्यासाठी आहे। शिवाय हे आईस रोलर। फ्रीजरमध्येच मी खसखस पण भरून ठेवलेली असते। आणि या दुसऱ्या डब्यात आहे जायफळ आणि केसर। तर केसर नेहमी मी फ्रीजमध्येच ठेवते, कारण ते अगदी व्यवस्थित राहतं, त्याला मग मॉइश्चर नाही पकडत। तर ही एक डबी आहे, ही संपत आलेली आणि दुसऱ्या डब्बीमध्ये आहे भरलेलं पूर्ण। फ्रीजरमध्ये जे मी काचेचे डबे वापरलेले आहेत ते फ्रीजर सेफ आहेत। फ्रीजरमध्ये स्टीलचे डबे, प्लास्टिकचे डबे आणि काचेचे डबे या तिघांचाही वापर केलेला आहे। व्हिपिंग क्रीम पॅक आहे आणि हे आहे चिकदूध। तर चिकदूध आणून फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे, आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नक्की करणार आहे। फ्रोझन मटार असे ठेवलेले आहेत, हे आधीचेच आहेत, ते आता उरलेले आहेत, सध्या फ्रेश वापरते मी। या 2 स्टीलच्या डब्यांमध्ये काय ठेवलं ते दाखवते। त्याआधी या बास्केटमध्ये काय आहे तर ड्रायफ्रूट्स आहेत। या दिवाळीमध्ये भरपूर असे ड्रायफ्रूट्स मिळालेले आहेत, हल्ली कोण मिठाई देत नाही, तर ड्रायफ्रूट्स असतात, त्याच्यामुळे एक्स्ट्राचे याच्यात स्टोअर केलेले आहेत। खाली आईस ट्रे आहे, तर हा असा प्रेस करून त्याच्यातून खाली आईस पडतो। तर नेहमी आईस ट्रे माझा भरलेलाच असतो, कारण केव्हाही लागतं। आता या डब्यांमध्ये हे लोणी ठेवलेलं आहे, घरचं लोणी, तर एक आता फ्रेश ठेवलेलं आहे आणि एक वापरलेलं आहे। तर फ्रेश लोणी याच्यासाठी आहे का कधीही पराठे किंवा थालीपीठं असतील तर त्याच्यासाठी लागतं। खालच्या भागात पनीर आहे, त्याच्यानंतर चीज आहे आणि खोबऱ्याचे तुकडे आहेत। तर खोबरं खोवलेला नारळ मी तेव्हाच्या तेव्हाच घेते, फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवत नाही। तर हे क्यूब्स आहेत चीजचे, त्याच्यानंतर हे तुकडे खोबऱ्याचे असे करून ठेवते का ते चटणीला वगैरे उपयोगी येतात, तर 15 दिवसापर्यंत ते चांगले छान राहतात। त्याच्यानंतर पनीर, तर पनीर मला खूप जणांनी विचारलं काचेच्या डब्यामध्ये कसे ठेवतात, तर हा डबा आहे ना काचेचं कंटेनर आहे, ते फ्रीजर सेफ आहे आणि असं ठेवल्यानंतर आपल्याला हवं तेव्हा आपण काढू शकतो आणि पाणी टाकून ठेवायचं, बाहेर काढल्यावर म्हणजे जसं आहे तसं आपल्याला ते मिळतं छान सॉफ्ट।
आता थंडीचे दिवस आहेत म्हणून तेवढं काही नाही, पण उन्हाळ्यात फ्रीजर खूप भरलेला असतो कारण आईस्क्रीम बनवलेलं असतं, शिवाय आंब्याचा रस किंवा आंब्याचे पदार्थ स्टोअर केलेले असतात. फ्रीजमध्ये कुठलाही पदार्थ ठेवताना एक लक्षात ठेवायचं, तो कधीच उघडा ठेवायचा नाही, कारण जर उघडा राहिला तर तो शरीराला हानिकारक ठरतो. त्याच्यानंतर मिडल डोअर मधला खण. तर मधला खण हा मी सगळं डेअरी आयटमसाठीच ठेवलेला आहे. दुधाचे जे पदार्थ आहेत ते याच्यात ठेवते. कधी बाहेर जायचं असेल तर एक्स्ट्राचे ड्रायफ्रुट्स पण याच्यात असतात, बाहेरचे मग मी याच्यात ठेवून देते. या सेक्शनमध्ये अशी सेटिंग करता येते का, याला फ्रीजर पण आपण बनवू शकतो. हा ट्रे असा इथे दुधाची पिशवी ठेवण्यासाठीच ठेवलेला आहे, कधी एक्स्ट्रा पण आणून ठेवलेलं असतं. या काचेच्या कंटेनरमध्ये बटर आणून ठेवलेलं असतं, जे महिना दीड महिना आरामात जातं आणि याचे असे तुकडे करून ठेवलेले असतात. जेव्हा लागेल तेव्हा एक तुकडा घ्यायचा आणि मग तो दुसऱ्या कंटेनरमध्ये वापरायला काढायचा, याच्यातच परत ठेवायचा नाही. आता ही बरणी आहे, ही ताकाची बरणी आहे. तर ही ताकाची बरणी हाईटला याचं झाकण थोडं जास्त आहे म्हणून ते मागे जात नाही, तर अशी पुढेच ठेवायला लागते. आता जे वापरलेलं बटर आहे, लोणी आहे विकतचं, तर ते उरलेलं या डब्यामध्ये आम्ही ठेवून देतो किंवा मला स्वयंपाकासाठी उपयोगी पडतं तेव्हा ते उरलेलं याच्यातच असतं. श्रीखंडाच्या गोळ्या आहेत या माझ्या मुलीला खूप आवडतात, वरचेवर त्या ठेवलेल्या असतात आणून. जसं मी मगाशी सांगितलं तसं उन्हाळ्यात हे सुद्धा खूप भरलेलं असतं. तर उन्हाळ्यातलं फ्रीजचं आतला भाग खूप वेगळा असतो, खूप काही काही असतं. हे दह्याचं भांडं आहे दोन्ही, एक साईचं दही आणि हे रेग्युलर दही. ही आहे मिल्क पावडर आणि इथे थोडेसे मनुके किशमिश उरलेले आहेत ते ठेवलेले आहेत त्या बरणीमध्ये. आणि हे दुधाचं पातेलं नेहमीचं. फ्रीजमध्ये एअर फ्लो कॅव्हिटीज असतात किंवा मग जाळी असते एअर फ्लो, तर तिथे हवा खेळती राहण्यासाठी ते असतं. तर त्या जाळीसमोर किंवा मग त्या कॅव्हिटी समोर तुम्ही कुठलीही बरणी किंवा कुठलाही पदार्थ समोर ठेवू नका, का जेणेकरून त्या बंद राहील. तर ते ओपनच ठेवा, त्याच्या समोरची स्पेस जागा मोकळी ठेवा, म्हणजे फ्रीजमध्ये हवा खेळती राहून मध्ये दुसरा कसलाही मग वास निर्माण नाही होणार आणि फ्रीज स्वच्छ राहील, चांगली हवा खेळती राहील. आता तिसरं डोर म्हणजे तिसरा खण. तर तिसऱ्या खणात काय काय कप्पे आहेत आणि किती आपण सामान ठेवू शकतो किंवा कशाप्रकारे ठेवू शकतो ते पाहूया. तर इथेच बरंच काही आपलं स्वयंपाकाचं सामान असतं. फ्रीजमध्ये हल्ली मी फ्रीज मॅट टाकत नाही, कारण मग ट्रान्सपरन्सी राहत नाही, बरण्या दिसत नाही आणि शिवाय ती लवकर खराब होते, ब्लर होते. माझ्या फ्रीजमध्ये मी प्लॅस्टिकचा वापर अगदी खूप कमी केलेला आहे, कारण स्टीलचा जास्त वापर केलेला आहे. भाज्यांसाठी सुद्धा बघा ह्या जाळीच्या बॅग आणि स्टीलचे डबे जास्त वापरलेले आहेत. तर मी पुढे दाखवतेच आहे एक एक करून कशात काय ठेवलेलं आहे ते. या डोरला एकूण 4 सेक्शन आहे आणि खालचं व्हेजिटेबलचं एक सेक्शन म्हणजे 5 आणि डोरला असे 2 रॅक्स आहेत. तर त्याच्यात असं सगळं मिक्स ठेवलेलं आहे, ते आता आपण पुढे बघूया. फ्रीजचं टेम्परेचर आहे ते ऋतूनुसार नक्की बदला, ऍडजस्ट करत जा. जसा ऋतू बदलतो तसा टेम्परेचरमध्ये फरक पडतो, म्हणजे वातावरणातल्या टेम्परेचरमध्ये फरक पडतो, मग त्याचा आपल्या फ्रीजवर सुद्धा परिणाम होतो. तर नक्की तुम्ही टेम्परेचर ॲडजस्ट करत राहा ऋतूप्रमाणे. काही ठिकाणी त्याचा चार्ट दिलेला असतो, त्याप्रमाणे आपण ॲडजस्ट करायचं असतं. पहिल्यांदा आपण ही व्हेजिटेबल बास्केट बघूया. तर ही व्हेजिटेबल कम फ्रूट बास्केट आहे, परंतु मी याच्यात कधीच फ्रूट्स ठेवत नाही, म्हणजे फ्रीजमध्ये फ्रूट्स ठेवत नाही. तर पहा, ही आता शिराळी आहे, तर ही मी जाळीच्या या कॉटनच्या बॅगमध्ये नेहमी ठेवते. तर अशा माझ्याकडे 5-6 बॅग आहेत, त्याच्यामध्ये त्याच्यात ज्या राहतील चांगल्या भाज्या त्याच्यात मी ठेवून देते. तर हे आहेत पडवळ, शिराळी आणि त्याच्यानंतर सॅलडचं काही सामान आहे, तर ते त्याच्यात ठेवलेलं असतं, म्हणजे काकडी, बीट, गाजर हे एकत्र ठेवलेलं आहे. शक्यतो शिराळी, पडवळ मी त्याच दिवशी करते संध्याकाळी किंवा मग दुसऱ्या दिवशी सकाळी, कारण वेलभाज्या जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवायच्या नाहीत. आता हे स्टीलचे डबे, तर याच्यात मटार सोलून ठेवलेला आहे. आता सध्या सीझन आहे म्हणून अजून 1-2 डब्यांमध्ये सुद्धा आहे. आणि पालेभाज्यांसाठी सुद्धा मी स्टीलचे डबे वापरते. तर पालक आहे, तर पालेभाज्या पण मी खूप दिवस अशा ठेवत नाही, अगदी 2 दिवसात संपवून टाकते. ही पालेभाजी पण मी शक्यतो फ्रीजमध्ये ठेवत नाही, पण आज मी खूप भाज्या ठेवलेल्या आहेत दाखवण्यासाठी. तर ही अशी राहू शकते, अजून 2 दिवस पण राहू शकते, पण ही भाजी ताजीच चांगली लागते. स्टीलच्या साध्या डब्यांबरोबर जाळीचे डबे ना पालेभाज्यांसाठी खूप उपयोगाचे पडतात. इवन मी कोथिंबीर पण जास्त असेल तर याच्यात ठेवते आणि मेथी पण बरेच वेळा या स्टीलच्या डब्यात म्हणजे जाळीच्या डब्यात ठेवते. कोथिंबीर बरेच वेळा काय होतं, पाणी मारलेली असते, मग ती आपण बाहेर किती वेळ ठेवायची आणि बाहेर ठेवली तरी मग ती नंतर परत फ्रीजमध्ये ठेवल्यावर खराब होते. या जाळीच्या डब्यात ठेवली ना तर अतिरिक्त मॉइश्चर याच्यातलं निघून जातं आणि छान कोथिंबीर याच्यात राहते. तर जास्तीची कोथिंबीर असेल तर मी या जाळीच्या डब्यात नक्की ठेवते. फ्रीजमध्ये ना शक्यतो भाज्या चिरून ठेवायच्याच नाहीत, पण कधी काही शेंगा वगैरे शेवग्याच्या शेंगा वगैरे असतील तर त्या कधीतरी, मग जास्त असतील तर या अशा
चिरून मी ठेवून दिलेल्या असतात. ही जी जाळी दिसते आहे वरती व्हेजिटेबल ट्रेला, तर ती व्हेंटिलेशनसाठी असते. तर आपल्याला किती टेम्परेचर ठेवायचं आहे त्याप्रमाणे फ्रूट्स आणि व्हेजिटेबलसाठी ते ॲडजस्टेबल आहे. फ्रीजच्या प्रत्येक खणातनं अशी खूप गर्दी नाही करायची. जागा ना मधल्या साईडला मोकळी ठेवायची, म्हणजे एअर फ्लो चांगला राहतो. आणि आपल्याला पटकन काय ठेवायचं असेल तर तिकडे ठेवू शकतो. शिवाय मधल्या भागात ना असे उंच डबे नाही ठेवायचे आपण, म्हणजे मोकळं सुद्धा दिसतं फ्रीज. वरच्या खणात मी काय काय ठेवलंय ते बघूया. तर इथे खोबरं भाजून ठेवलेलं आहे, सुकं खोबरं. तर ते सुद्धा काचेच्या कंटेनरमध्येच ठेवलेलं आहे, एअरटाईट कंटेनरमध्ये. आणि इथे हे खजुराचे लाडू आहेत उरलेले, ते ठेवलेले आहेत. टुटी फुटी ठेवलेलं आहे. तर हे सगळे ना काचेचे कंटेनर आहेत, ते मी डीमार्टमधून आणलेले आहेत आणि ते परवडण्यासारखे आहेत, कारण ऑनलाईन जरा महाग वाटले मला. खूप जणांना काचेचे कंटेनर वापरायला भीती वाटते, पण एकदा का आपल्याला हे हाताळायची सवय झाली ना का आपण सर्रासपणे वापरतो. कॉफीसुद्धा मी फ्रीजमध्येच ठेवते. मागे हे एक्स्ट्रा खजुराचं पाकिट आहे, लाल खजूर, तो ठेवलेला आहे. थंडीच्या दिवसात खूप असं काही फ्रीजमध्ये आपण स्टोअर करून नाही ठेवत. फ्रीजमध्ये दर 15 दिवसांनी अर्ध लिंबू किंवा 1 लिंबू कापून ठेवत जा, म्हणजे फ्रीजमध्ये घाणेरडा वास येणार नाही. आता जे अर्ध लिंबू ठेवायचे किंवा 1 लिंबू कापून ठेवा. तर कधी कधी सुकत आलेली लिंब असतात, तर ती सुद्धा कापून ठेवली तरी चालतं. मधल्या खणात काही प्रिपरेशन्स असतात, म्हणजे वाटणं वगैरे. तर हे पहा, हे हिरवं वाटण मी खूप वर्षापासून ठेवते. आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण, तर हे दोन्ही काचेच्याच कंटेनरमध्ये ठेवलेलं आहे. जेवढं आपलं ग्रेव्ही आयटम किंवा ओला ज्या वस्तू असतात त्या काचेच्याच कंटेनरमध्ये ठेवल्या तर अजून खूप चांगल्या राहतात. या वाटणाची रेसिपी, दोन्ही वाटणाची रेसिपी मी सांगितलेली आहे माझ्या काही व्हिडिओमध्ये. हिरवं वाटण आहे ते भाज्यांमध्ये उपयोगी पडतं. आणि हे आहे तर हे कांदा खोबऱ्याचं आमटी वगैरे याच्यामध्ये भाजीमध्ये सुद्धा घालू शकतो. आणि हिरव्या वाटणामध्ये जर आपण जोडीला खोबरं टाकलं किंवा मग दाण्याचं कूट टाकलं तर छान भाजी होऊन जाते. किंवा तुम्ही भातांमध्ये सुद्धा हे हिरवं वाटण यूज करू शकतात. भात म्हणजे जे आपण वेगवेगळे भाताचे प्रकार बनवतो त्यामध्ये. एक कडधान्य नक्की भिजवून ठेवायचं फ्रीजमध्ये, कधीही उपयोगी पडतं. तर 2 कडधान्य असतात माझी भिजवलेली. आता जे सेन्सिटिव्ह ड्रायफ्रुट्स आहेत ते फ्रीजमध्येच ठेवलेले असतात. उदाहरणार्थ अक्रोड, तर अक्रोड नेहमी मी फ्रीजमध्ये ठेवते, काजूसुद्धा. आणि हे काही मिक्स आहे असं तर ड्रायफ्रुट्स बाहेर राहतात, पण कधी बाहेर गेल्यावर ते खराब होतात म्हणून फ्रीजमध्येच ठेवते. आठवड्यातून एकदा नक्की फ्रीज चेक करायचं, म्हणजे आपल्याला समजतं कुठला पदार्थ उरलेला आहे किंवा काय खराब झाला आहे का हे आपल्याला समजतं. आणि त्यावेळी ते आपण काढून टाकायचं. म्हणजे आठवड्यातून एकदा असं केलं का फ्रीज आपला कायम स्वच्छच राहतो आणि पदार्थ सुद्धा वाया जात नाहीत. फ्रीजमध्ये भाज्या नेहमी निवडून ठेवाव्यात, धुवून पण काही ठेवाव्यात, स्वच्छ पुसून ठेवाव्यात, पण ना चिरून कधीच ठेवायच्या नाहीत. आता ही तोंडली आहेत, ही धुवून मी स्वच्छ पुसून ठेवलेली आहेत. आणि पाणी टिपून ठेवलेलं आहे, त्याचं काचेच्या कंटेनरमध्ये ठेवल्याशिवाय हे मस्लिन क्लॉथवर टाकलं आहे, म्हणजे सारखे पेपर पण नको यूज करायला. तर असे कपडे तुमच्याकडे असतील ना तर ते टाकून ठेवले, त्याचे तुकडे, तरी छान राहतं, मॉइश्चर पकडत नाही. याच्यात फ्लॉवर ठेवलेला आहे, तर फ्लॉवर नेहमी ठेवायचा, कारण कुठल्याही प्रकारचा भात बनवण्यासाठी किंवा भाजीसाठी फ्लॉवर उपयोगी पडतो. किंवा मुलांना दुसरं काही चटपट खायचं असेल तरी. उरलेलं अन्न नेहमी स्टीलच्या किंवा मग काचेच्या बरणीत ठेवायचं. आता जे रिॲक्ट होत नाही ते स्टीलमध्ये ठेवता येतं, पण काचेच्या कंटेनरमध्ये आंबट वगैरे काही वस्तू ठेवल्या तर त्या चांगल्या राहतात. शिवाय काही ग्रेव्हीचं असतं ते सुद्धा छान राहतं. तर इथे भेंडी आहे, तर ह्या अशा काही भाज्या निवडून साफ करून धुवून ठेवल्या तर वेळेला उपयोगी पडतात. भाज्या शक्यतो 4-5 दिवस किंवा आठवड्याने आणाव्यात. अगदी 15 दिवसाचा गॅप ठेवायचा नाही, कारण त्या मग तशा चांगल्या राहतात आणि फ्रेश राहतात आणि टेस्टसुद्धा त्यांची चांगली लागते. फ्रीजमध्ये कोणत्याच भाज्या चिरून कधीच ठेवू नका. चिरून ठेवल्या असतील अगदी घाईच्या वेळी तर त्या तुम्ही त्याच दिवशी वापरा, कारण काय होतं, चिरून ठेवल्या तर त्याच्यातली पोषण मूल्य जी असतात ती कमी होऊन जातात. आता अगदी खालच्या खणात बघूया. आता इथे फुलं ठेवलेली आहेत, तर फुलांचे असे 2 प्लॅस्टिकचे डबे असतात, तर त्याच्यावर ना रुमाल टाकलेला असतो कॉटनचा नेहमी. आता इथे पहा, गजरा पण मी त्याच्यातच ठेवलेला आहे, एका अशा घडीमध्ये. आणि खाली ही फुलं आहेत, तर दर 3 दिवसांनी आम्ही फुलं आणतो, 3 किंवा 4 दिवसांनी, आणि 2 अशा डब्यांमध्ये ठेवलेलं असतं. तर आता हा डबा संपत आलाय, तर आता परत आणणार आणि 2 डब्यांमध्ये भरून ठेवणार. मैदाना नेहमी बाहेर खराब होतो, भरून ठेवू नाही शकत, मग तो नेहमी असा फ्रीजमध्ये ठेवते. हे डेसिकेटेड कोकोनट आहे, ते ॲक्च्युली बाहेर पण राहतं, पण मी फ्रीजमध्येच ठेवते, रिस्क नको. आपण जे काय बरण्या किंवा ट्रे ठेवतो त्याच्यामध्ये नेहमी गॅप ठेवावा, म्हणजे सरकवता बरोबर अगदी येतं. हा ट्रे आहे सर्व प्रकारच्या सॉसेस चटणीचा. तर इथे काही चटण्या आहेत, ही घरी बनवलेली आहे, आत्ताच जस्ट याचा व्हिडिओ झाला. आणि ह्या बॉटल्स आहेत सॉसेसच्या, तर बॉटल्सच बऱ्या पडतात. पाकिटं मला ठेवलेली अजिबात आवडत नाही, वापरून ती परत तशी ठेवायची कसं तरी वाटतं.
फ्रीजमध्ये नेहमी बर्फ आणि पाणी नक्की ठेवत जा, जरी तुम्हाला लागत नसेल तरी, कारण खूप जण पाणी पित नाही किंवा बर्फ वापरत नाही, पण एक फर्स्ट एड म्हणून दोन्ही गोष्टी आपल्याला उपयोगी पडतात. आणि आपलं समजा फेशियल वगैरे करायचं असेल घरच्या घरी, तेव्हा बर्फ आणि थंड पाणी उपयोगाचं पडतं, किंवा मग काही वेळा आपल्याला शेकायला लागतं, तर नक्की तुम्ही बर्फ आणि पाणी नेहमी ठेवत जा. निदान एक बॉटल तरी पाण्याची फ्रीजमध्ये ठेवत जा आणि फ्रीजरमध्ये बर्फ. त्याच खणात पहा, इथे सगळ्या मी ना जार्स ठेवलेले आहेत. तर ही कांद्याची जार आहे. तर कांदा हा असा मस्त क्रिस्पी करून ठेवलेला आहे. तर तो बिर्याणी वगैरे बनवली का त्याच्यात उपयोगी पडतो, किंवा कधी कधी वाटणामध्ये पण भाजलेला कांदा हवा असतो, तर याच्यातलाच मी वापरते. अगदी हा कांदा एकदा एवढी जार भरून ठेवला ना का खूप 5-6 महिने आरामात जातात आणि छान टिकतो आणि तसाच फ्रीजमध्ये क्रिस्पी राहतो. माझ्याकडे नाटा चक्की आहे, तर मी महिन्यातून एकदाच लावते ती आणि सगळी पिठं तयार करून ठेवते. तर हे मोदकाचं पीठसुद्धा तसंच आहे, पण मोदकाचं सेपरेट पीठ बनवलेलं असतं बासमती किंवा आंबेमोहर तांदूळाचं. तर हे मी जास्त करून ठेवते, म्हणजे हे 2 महिन्याने एकदा आम्ही हे पीठ लावतो, म्हणजे हे तांदूळ लावतो. त्याच्यामुळे असं एक्स्ट्राचं याच्यात भरून ठेवलेलं आहे. तर फ्रीजमधलं हे खालचे खण झाले. आता फक्त डोअरचे रॅक दाखवायचे राहिलेत. फ्रीजमध्ये नेहमी उंच डब्बे, जार्स किंवा बरण्या, बॉटल्स ज्या असतील ना, त्या साईडला ठेवायच्या आणि मध्ये आहेत ते अगदी बुटके, चपटे डब्बे किंवा जार्स ठेवाव्या. त्याने फ्रीजमध्ये जास्त स्पेस वाटतो आणि मोकळं वाटतं फ्रीज. साईड डोअरमध्ये सहज लागणारं सगळं सामान ठेवलेलं आहे, म्हणजे मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि थोडासा लसूण अगदी थोडा सोलून ठेवलेला असतो, का इमर्जन्सी उपयोगी येईल. तर ही कोथिंबीर आहे, त्याच्यात टिश्यू पेपरच टाकून ठेवलेला आहे. तर त्याच्यातसुद्धा मी विचार करते आता तसे मस्लिन क्लॉथ टाकून ठेवायचे. तर कढीपत्त्याला काही टाकलेलं नाही, कढीपत्ता छान धुवून पुसून कोरडा ठेवलेला आहे. तर हे जे आहेत ना लगेच लागणारं, तर ही मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता मी धुवून ठेवलेला आहे, सुकवून म्हणजे असं कोरडं करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट आपण ते स्वयंपाकाला वापरू शकतो. तरी माझी सवय आहे का घेताना धुवून घ्यायचं. तर इथे लिंबू ठेवलेले आहेत, अगदी 4-5 लिंबू सध्या बस होतात, उन्हाळ्यात जास्त लागतात. त्यानंतर खालचा रॅक बघूया. फ्रीज जेव्हा आपण आठवड्याने चेक करतो ना, तेव्हा एखाद जर त्याच्यातला भाग किंवा कप्पा खराब झाला असेल, तर तो नक्की तेव्हाच क्लीन करा. किचनमध्ये किंवा काही छोटंसं ॲक्सिडेंट झालं, भाजलं, तर ते पाण्याची बॉटल थंड पाण्याची उपयोगी पडते. सोया मिल्क आहे, गुलाबजल आहे, नंतर हे शतावरेक्स आहे, तर हे दुधातून कधी कधी घेते मी. आणि त्याच्यानंतर असे छोटे छोटे पाकिटातले मसाले किंवा ऑरिगॅनो वगैरे पार्सलबरोबर कधीतरी येतं, तर ते आहेत याच्यात. हे गुलाबजल फ्री मिळालेलं आहे. त्याच्यानंतर 1-2च मसाले आहेत इकडे, तर शक्यतो मी मसाले नाही ठेवत फ्रीजमध्ये, एखाद दुसरा असतो. आपला फ्रीज चांगल्या प्रकारे मेंटेन करायचा असेल तर आठवड्याने तो चेक करायचं का काय पदार्थ आहेत, किंवा काय सांडलं असेल तर तिथल्या तिथे ते पुसून काढायचं. जो सेक्शन किंवा जो कप्पा खराब असेल तर तो क्लीन करायचा. हे आठवड्याने करायचं आणि दर महिन्याला आपण फ्रीजमधलं थोडंफार काढून क्लीन करायचं तिथल्या तिथे. आणि दर 3 महिन्याने आपण डीप क्लिनिंग जरूर करायचं. अगदी सगळ्या वस्तू बाहेर काढायच्या आणि व्यवस्थित फ्रीज क्लीन करून घ्यायचा. आणि त्याच्या सगळ्यात आधी आपल्याला जेव्हा फ्रीजर साफ करायचा असेल तर सगळ्यात आधी फ्रीजरच साफ करायचा. तर फ्रीजरमधले सगळं जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं जागा करून आणि क्लीन करायचं. आणि त्याच्यानंतर फ्रीजरच्या वस्तू लगेच आत ठेवायच्या, म्हणजे त्या खराब नाही होणार. तर अशा प्रकारे मी माझं फ्रीज अरेंज केलेलं आहे. थंडीच्या दिवसातलं वेगळं असतं फ्रीज, पावसाळ्यात वेगळं असतं आणि उन्हाळ्यात अगदी वेगळं असतं. तर असं आतले काही बदल असतातच, तर त्याप्रमाणे मी दाखवतसुद्धा जाईन. तर अशा प्रकारे मी टोटल माझं फ्रीज ऑर्गनायझेशन दाखवलेलं आहे आणि फ्रीज क्लिनिंगचा पण एखाद व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे. तर असं होतं माझं फ्रीज ऑर्गनायझेशन. तुम्हाला आवडलं का? तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला का? किंवा अजून काय बाकी आहे, अजून मी काय करू शकते, कारण याच्यानंतर पण मी काही बदल करणार आहे फ्रीजमध्ये. जसे मला वाटतं तसं मी बदल करत जाणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.